उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट धारकांना शाल गुलाबपुष्प देत गांधीगिरी। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वतीनं नंदुरबार शहरात आज रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात हेल्मेट धारक दुचाकी चालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। ज्या वाहन चालकांनी हेल्मेट परिधान केलं नव्हतं त्या वाहन चालकांना योग्य ते मार्गदर्शन करत हेल्मेट वापराचे फायदे सांगत व नुकसानाबाबत माहिती देत हेल्मेट वापरण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या। या मोहिमेनंतरही वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर केला नाही तर पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानं दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राकेश साबळे, मोटर वाहन निरीक्षक श्री सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अविनाश तेलावरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संध्या जाधव, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुकेश देवरे, चालक नवल पवार यांचा सहभाग होता। आज आपण आरटीओ नंदुरबारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोकांनी हेल्मेट वापरावं, हेल्मेटचे अवेअरनेस करण्यासाठी आज आपण उपक्रम घेतलेला आहे। आणि आज धुळे चौफुली येथे ज्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेलं आहे अशा हेल्मेट स्वारांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत आणि तोच सेल्फी त्यांना आपण त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देत आहोत, कारण की त्यांनी आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळीला तो दाखवावा। आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये मागील वर्षी 250 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि करोना काळातही एवढे मृत्यू पडले नाही, याच्यापेक्षा जास्त मृत्युमुखी लोक दुचाकी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत। ही आपल्यासाठी खूप शोकांतिक आहे आणि हे अपघात कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम आपण घेत आहोत। आत्ता सध्या आपण लोकांना अवेअरनेस करत आहोत की हेल्मेट वापरा, अपघात टाळा, आपला जीव वाचवा। परंतु भविष्यात याच्यावर एक संयुक्त पोलीस आणि आरटीओ यांच्यातर्फे एक मोठी कारवाई कायम चालू राहणार आहे। तरी मी आपल्या मार्फत सर्व नंदुरबारवासियांना आवाहन करतो की आपण हेल्मेट वापरा, अपघात टाळा आणि नंदुरबार जिल्हा आपला अपघात मुक्त करण्यासाठी सहकार्य करा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।